निरागस प्रेम भाग दुसरा. रोहन खूप घाबरला होता. त्याला तिची काळजी वाटू लागली. घर पूर्णपणे शांत, जणू काही त्या घरात कधीच कोणी राहत नव्हतं. गौरी, तो मोठ्याने ओरडला. पण उत्तर काहीच नाही. तो लगेच बाहेर धावला. आजूबाजूला शोधू लागला. बिल्डिंगच्या वॉचमनला विचारलं, इकडून एखादी मुलगी गेली का? वॉचमन म्हणाला, हो साहेब. एक बाई रडत रडत निघाली. हातात एक छोटी बॅग होती. रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. गौरी रस्त्यावर चालत होती. डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता. देवा, मी प्रयत्न केला, पण कदाचित माझ्या नशिबात इतकंच होतं. गौरी थेट बस स्टँडकडे निघाली, गावाकडे परत जाण्यासाठी. रोहन घरात आला. पहिल्यांदाच त्याला त्या घराची खरी किंमत कळत होती. किचनमध्ये गेला. तिथे तिच्या हातचा अर्धवट ठेवलेला चहा, टेबलवर त्याचे व्यवस्थित ठेवलेले कपडे आणि देवघरात गौरीची एक छोटी चिठ्ठी. मी तुमच्यावर कधीच काही जबरदस्ती केली नाही. फक्त थोडंसं प्रेम हवं होतं, पण तेही नशिबात नव्हतं. काळजी घ्या स्वतःची. रोहनचे डोळे पाणावले. मी काय केलं? तो स्वतःलाच म्हणाला. तो लगेच कार घेऊन बस स्टँडकडे निघाला. तिथे पोहोचल्यावर त्याने प्रत्येक बस तपासली, प्रत्येक कोपरा शोधला आणि अचानक त्याची नजर एका कोपऱ्यात बसलेल्या गौरीवर गेली. ती खिडकीबाहेर पाहत होती. डोळ्यात अश्रू. रोहन हळूच तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. गौरी? ती दचकली. त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच नजर खाली केली. मी मी चुकीचा होतो. रोहनचा आवाज थरथरत होता. तू जाऊ नकोस ना, प्लीज. गौरी शांतपणे म्हणाली, तुम्ही मला कधीच स्वीकारलं नाही. आत्ता का थांबवता? रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण मला उशिरा का होईना, पण कळलं आहे की तू फक्त माझी जबाबदारी नाहीस, तू माझं सुख आहेस. गौरीपुढे आता मोठा प्रश्न होता. गौरी काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात संघर्ष सुरू झाला. एकीकडे तिचा स्वाभिमान आणि दुसरीकडे तिचं प्रेम. बस सुरू होण्याचा हॉर्न वाजला. आता निर्णय तिचा होता. कंडक्टर ओरडला, चला लवकर, बस निघतीये. गौरीच्या डोळ्यात पाणी होतं. ती रोहनकडे पाहत होती, पण काही बोलत नव्हती. रोहन पुन्हा म्हणाला, एक चान्स दे, मी सगळं सुधारेन. गौरी हळूच उभी राहिली. तिने तिची बॅग उचलली. क्षणभर असं वाटलं ती बसमध्ये चढेल, पण ती हळूच खाली उतरली आणि रोहन समोर येऊन उभी राहिली. मी तुमच्यासोबत येते, पण एका अटीवर. रोहन लगेच म्हणाला, कायही असेल, मला मान्य आहे. गौरी शांतपणे म्हणाली, मला दया नको, मला मान हवा आहे. तुमच्या आयुष्यात जागा हवी, फक्त नावाची नाही, मनाची. रोहनने मान हलवली. आता मी तुला कधीच दुखावणार नाही. दोघं परत घरी आले, पण यावेळी वातावरण वेगळंच होतं. रोहनने पहिल्यांदाच स्वतःहून विचारलं, तुला काय आवडतं? गौरी थोडी हसली. मला साधं आयुष्य आवडतं आणि थोडंसं प्रेम. त्या दिवसापासून रोहन खरंच बदलू लागला. सकाळी दोघं एकत्र चहा प्यायचे, कधीकधी बाहेर फिरायला जायचे आणि सर्वात महत्त्वाचं, रोहन आता तिच्याशी बोलू लागला होता. एक दिवस रोहन ऑफिसमधून लवकर आला. गौरी किचनमध्ये होती. तो हळूच तिच्या मागे गेला आणि म्हणाला, धन्यवाद. गौरी आश्चर्याने वळली. कशासाठी? मला समजून घेतलंस त्यासाठी. गौरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
पण स्टोरी इथेच संपत नाही. काही दिवसांनी रोहनच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली. रिया. मॉडर्न, स्मार्ट, एक्झॅक्टली जशी रोहनला आधी हवी होती तशीच. रिया हळूहळू रोहन जवळ येऊ लागली आणि पुन्हा एकदा रोहनच्या आयुष्यात कन्फ्युजन सुरू झाला. रिया ऑफिसमध्ये आल्यापासून सगळंच बदलायला लागलं होतं. ती खूप मॉडर्न, स्मार्ट आणि बोलण्यात पटाईत होती. ऑफिसमधले सगळे तिच्या भोवती फिरायचे. एक दिवस ती रोहनजवळ येऊन म्हणाली, "तू बाकी सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस." रोहन हसला. हळूहळू दोघांची मैत्री वाढू लागली. कॉफी, लंच, ऑफिसनंतर गप्पा आणि नकळत रोहन पुन्हा गौरीपासून दूर जाऊ लागला. गौरीला सगळं जाणवत होतं. रोहन आता उशिरा घरी यायचा, फोनवर हसत बोलायचा आणि गौरीसोबत वेळ घालवणं कमी झालं होतं. पण तरीही ती काही बोलत नव्हती. कारण तिच्यासाठी प्रेम म्हणजे विश्वास. एके दिवशी गौरी रोहनसाठी डब्बा घेऊन ऑफिसमध्ये गेली. ती आनंदात होती. आज त्याला सरप्राईज देऊ. पण ऑफिसच्या काचेतून तिने जे पाहिलं त्याने तिचं हृदय तुटलं. रिया हसत हसत रोहनच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होती आणि रोहनही तिच्यासोबत आनंदात हसत होता. गौरीच्या हातातील डबा खाली पडला. तो आवाज ऐकून रोहन मागे वळला. गौरी? तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज शांत. मी फक्त डबा द्यायला आले होते. ती लगेच तिथून निघून गेली. त्या रात्री घरात पूर्ण शांतता होती. गौरीने जेवण बनवलं पण स्वतः काही खाल्लं नाही. रोहन तिच्याजवळ गेला. तू चुकीचं समजतीयस. गौरी हसली, पण ते हसू खूप वेदनादायक होतं. मी गावातली असेन, पण मूर्ख नाही. रोहनकडे उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये रोहनने योगायोगाने रिया आणि तिच्या मैत्रिणींचं बोलणं ऐकलं. रिया हसत म्हणत होती, रोहन खूप इमोशनल आहे. थोडंसं प्रेम दाखवलं की लगेच जवळ येतो. आणि त्याची बायको पूर्ण गावठी. सगळ्या हसू लागल्या. रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, जिला तो मॉडर्न समजत होता तिच्या मनात प्रेम नव्हतंच. आणि जी साधी गावातली मुलगी होती ती मात्र त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. उशीर तर झाला नाही ना? रोहन लगेच घरी धावत आला. पण घराचं दार उघडं होतं. आत सगळं शांत. टेबलवर एक चिठ्ठी ठेवलेली. प्रेम जबरदस्तीने मिळत नाही आणि स्वाभिमान गमावून टिकतही नाही. मी कायमची निघून जातेय. काळजी घ्या स्वतःची. रोहनच्या हातातून ती चिठ्ठी खाली पडली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गौरी, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.